व प्रदेशाची उंची व हवेचा दाब या घटकाविषयी माहिती मिळवू. तर मित्रांनो एक जण काय खाते हे आपण एक दोरा घेतला आणि अंतर 2 फुगे घेतले. आता एक मुली नाही आहे काय या मुली कशा इथे लक्ष द्या मित्रांनो. हे जे बनवून आहे बरोबर आपण हे पहिले सेंटर मध्ये करूया. हे जे 2 बनवून आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला वाटतं जर हवेला जर वजन नसते, आता तिथे याच्यामध्ये तुम्हाला जो फुगा तो फोडा आहे फोडा हे फोडायचं असेल तर मित्रांनो लक्ष द्यायचे, हसायचे नाही. तर दिसतंय का तेव्हा किती इक्वल होते. आता हे बाजू झुकलेली आहे का नाही, इथे आपण फुगा लावलाय. तर याच्यामध्ये आपण काय भरलं, हवा भरली ना बरोबर. तर हवा नसते याच्यात भरलेली, त्या हवेला वजन नसतं. तर तुम्ही सांगताय तर हे तराजू स्थिर पाहिजे होतं ना. तर हवेला वजन असतं का, तुम्हाला काय निरीक्षण करा तुम्ही. निरीक्षण म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं, हवेला वजन असतं का असतं ना. आता दाखव हे पहा. आता हे जे ना मित्रांनो हवेला काय असतं तर हे वजन असतं. आपण दुसरा प्रयोग करून पाहूया. आता दुसरे मुले या मागे बरोबर पडायला नाही पाहिजे बाहेर नाही. इथे बघा इथे बोट लाव, तो फुगा पडतोय ना, तो बोट लावायचं बघा. टाक पाणी टाक टाक टाक. का घाबरतोय, सोडतो नका, तुला साफ करायला लागेल ते मी. तर मित्रांनो सोडा आता हे जे बरोबर आपण इथे झाकण लावले, तर पाणी इथे पडते का गळते का नाही. तर आपण याला पुढे काय नाव तुझं हा आनंद. आता याला हे झाकण जरा ढिल्लं कर, हळू कर कर. पाणी येतंय का, बंद कर. बंद कर. पडते ना असं नाही दिसत तुम्हाला. थांबा. तर आपण हे हळद घेतली मित्रांनो.
दिसतंय का पाणी आता? हा? आपण बोटल घेतली, त्याच्यामध्ये नळी टाकली, बरोबर. नंतर आपण याला ढिल्ल करू का? हा? हे पाणी बाहेर येतं म्हणजे हे कशासाठी होत असते? हे कशाला असं होतंय? तर मित्रांनो, आपण जेव्हा हे झाकण ढिल्ल करतोय तर त्याच्यामध्ये हवा आत शिरते, बरोबर. आणि ती हवा पाण्यावर काय करत असतं? प्रयुक्त होत असतं. म्हणजे काय, तर हवेचा जो दाब आहे तो पाण्यावर इथे कार्य करत असतो. म्हणजे काय, तर त्याच्यामधून जी हवा आहे ते पाण्याला बाहेर निघण्यासाठी काय मदत करत असते. म्हणजे काय, पाण्यावर हवेचा दाब हा कार्य करतो, प्रयुक्त होतो, तेव्हा ते पाणी खाली येते. फुगा कुठे गेला? फुगा बस मोठा कर. तर मित्रांनो, इथे लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपण काय भरलं? हवा भरली का नाही? हे पहा, आता आपण सोडणार. पाहिलं ना? असं नाही. हे पहा, इथे ठेवला. आता लक्ष द्या, निरीक्षण करायचे तुम्हाला. निघते का पाणी? तर मित्रांनो, हे काय होत असतं? जादू. समजलं का मित्रांनो? तर ते फुगेमध्ये जी हवा होती ती हवा याला मिसळून घ्या. आता हे काय तयार झालं? मँगो माझा, बरोबर ना? हो नाही, हळदच्या पाणी आहे, बरोबर. तर मित्रांनो, आपण बोटल घेतली, त्याच्यामध्ये पाणीमध्ये काय टाकलं, काय मिसळलं? तर आपण याला एक छिद्र पाडूया. छिद्र पाडायचे, पाडता येईल का? पाडा. पाडलं इथे पाडायचे, छिद्र पाडायचे. एकच आज घ्या. हळू, लहान, मोठं नाही, खाली खाली खाली. हे छिद्र पाडलं आपण. तर मित्रांनो, हे पाणी गळत आहे का? नाही. तर आपण इथे झाकण थोडं ढिलं करायचं. करा करा करा. पळतंय का पाणी? आता दिसतंय का? आता दिसलं का? हा. तर मित्रांनो, आपण जेव्हा झाकण ढिलं करतो इथे लक्ष द्या. तर काय होत असते? हवा आत जाते आणि जे पाणी आहे वॉटर त्याच्यावर काय करत असते? कार्य करत असते. तर तेव्हा पाणी काय असतं? खाली येत असतं. टेबलच्या खाली. श्रुतिका, टेबलच्या खाली. लक्ष द्या. तर मित्रांनो, हे पाणी येते कशामुळे? तर आपण हे छिद्र पाडलं.
हे जे आहे छिद्रमधून हवा काय होते? हवा मध्ये शिरते, जाते ना. तर ती हवामध्ये जे गेली आणि काय होत असते पहा, तुम्ही पहा, निरीक्षण करा. पाणी बाहेर येते म्हणजे काय, तर हवामध्ये शिरते म्हणजे काय, हवेचा दाब काय करत असतो पाण्यावर, बोला. कार्य करत असतो. अगदी बरोबर. तर काय, कार्य हवेचा करत दाब पाण्यावर कार्य करत असतो. आणि हवेला वजन असतं का, असतं ना. हा. आता आपण याला बंद करूया. हा? हे कसाला बंद नाही पहा, छिद्र पाडलेलं आहे. छिद्र पाडले त्यामुळे.